नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मान्सूनचा पाऊस आणि अनिश्चित पर्जन्यमान, अनियंत्रित पर्जन्यमान याबद्दल आपण जाणताच. या अनिश्चित पर्जन्यमानाचं एक फलित म्हणजे एकतर अतिवृष्टी, महापूर किंवा अवर्षण असं. तर मग महापूर म्हटलं की आपल्याला प्रकर्षाने आठवतं ते उदाहरण म्हणजे 2019 सालचं कोल्हापूर आणि सांगली येथील आलेला महापूर. या महापुराबद्दल अनेक वेगवेगळी कारणं सांगितली जातात. त्यातलं एक कारण म्हणजे खालचं कर्नाटक भागातील आलमट्टी आणि हिप्परगी या धरणाचं कारण. त्याचबरोबर काही जण असंही सांगतात की राज्यातील वरच्या भागातील 22 जी धरणं आहेत त्यांचंही कारण सांगितलं जातं. तर मग धरणं ही कारक की मारक असा प्रश्न पडतो. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात शास्त्रीय विश्लेषण जाणून घेणार आहोत, या संदर्भात मार्गदर्शन करून घेणार आहोत. आजचा आपला विषय धरणे आणि पूर या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर आहेत, ज्यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून PhDचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, असे डॉक्टर हेमंत धुमाळ सर. सर जलसंपदा विभागाला मुख्य अभियंता म्हणून काम करत आहेत. सरांसोबतच या कार्यक्रमामध्ये आपल्याला या PhDच्या अभ्यासक्रमात सरांना मार्गदर्शक म्हणून लाभलेले, त्याचबरोबर ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे आणि अभ्यासाचे मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत, असे डॉक्टर श्रीनिवास लोंढे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं दोघांचंही आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तर सर्वप्रथम धुमाळ साहेब, आपण सांगावं, आपण जो PhDचा अभ्यासक्रम पूर्ण केलात तर तो अभ्यासक्रम काय होता? सर्वप्रथम मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पूर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ती आपण पूर्णपणे टाळू शकत नाही, परंतु तिची पुराचा पूर्व अंदाज जर घेतला तर काही उपाययोजना करू शकतो. माझा PhDचा मुख्य टॉपिक हा होता की पुराचा पूर्व अनुमान आणि धरणांचा ह्याच्यावरती होणारा पूर्ण पर्टिक्युलरली किंवा विशेषतः मी सांगली कोल्हापूर भागातील कृष्णा नदीच्या पुरावरचा अभ्यास केलेला आहे. आणि मी खूप नशीबवान आहे की मला लोंढे सरांसारखे आणि ठाकरे सरांसारखे गाईड मिळाले. पुणे विद्यापीठ तसेच DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचाही मी ऋणी आहे की ह्या चांगल्या आणि करंट इश्यूवरती मला माझं योगदान द्यायचं संधी मिळाली. डॉक्टर लोंढे सर, आपण सांगावं की मुळातच हा जो काही विषय आहे आणि या विषयातल्या या संशोधनामध्ये जी एक संगणक प्रणाली जी डेव्हलप झाली, तर ही संगणक प्रणाली नेमकं काय आहे? जसं आत्ता धुमाळ साहेबांनी सांगितलं की विशेषतः सांगली कोल्हापूर या भागामध्ये कृष्णा नदीमुळे जो काही महापूर आला त्याच्याकरता प्रणाली आपल्याला डेव्हलप करायची होती. तर मुळात काही या विषयामध्ये मूलभूत काही इक्वेशन्स आहेत. अच्छा. तर ती इक्वेशन्स आपल्याला प्रवाहासोबत सोडवावी लागतात. बरं. आता नदीचं पाणी किंवा पावसापासून नदीचं पाणी किंवा पाणी तयार होणं, प्रवाह तयार होणं, याच्यामध्ये अनेक घटना घडत असतात. जसं की पाणी जमिनीमध्ये मुरतं, काही पाण्याचं बाष्पीभवन होतं, राहिलेलं पाणी हे नदी नाले ओढे असं करत करत शेवटी समुद्राला मिळतं, ज्याला आपण जलचक्र म्हणतो. बरोबर. तर हे जे जलचक्र असतं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की नदी वाहणे. आणि ते वाहत असताना आपल्याला जर का त्याच्यामध्ये येणारा प्रवाह आणि त्याचं एकंदरीत त्या प्रवाहाची व्याप्ती, त्या प्रवाहाची उंची, खोली, ह्या गोष्टी जर का 24 ते 72 तास आधी सांगता आल्या तर आपल्याला लोकांना त्याचा अंदाज नीट प्रमाणात देता येतो. आणि हेच धुमाळ सरांच्या या पर्टिक्युलर PhDच्या कामामध्ये आपण केलेलं आहे. तर त्यांनी हे अशा प्रकारचं मॉडेल डेव्हलप करून सांगली कोल्हापूर विशेषतः या भागात जो पूर आला त्याचा अंदाज आपल्याला वर्तवता येईल का, त्या संदर्भात हे काम त्यांनी केलेलं आहे. धुमाळ साहेब, आपण सांगावं की ज्या वेळेला कोल्हापूरला किंवा सांगलीला जी पूर परिस्थिती निर्माण झाली तर याला कर्नाटकातील आलमट्टी धरणाचं कारण सांगितलं जातं. तर मुळात याची सत्यता कितपत आहे आणि आपल्या संशोधनात्मक अभ्यासातनं आपण याबद्दलचा निष्कर्ष सांगावा? आलमट्टी धरण हे सांगलीच्या आयर्विन पुलापासून साधारणपणे 265 किलोमीटर खाली आहे आणि आलमट्टी धरणाची जी पाणी पातळी आहे 519.60 आणि सांगली शहराची आहे नदी पातळी 527. पाहिलं तर त्याचा गॅप खूप कमी आहे, परंतु
यापूर्वी बऱ्याच तज्ज्ञांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की अलमट्टी धरणाचा आणि सांगली कोल्हापूरच्या पुराचा काहीही संबंध नाही. आम्हीसुद्धा काय केलं की ही जी संगणक प्रणाली किंवा संगणक मॉडेल तयार केलेलं आहे, या मॉडेलमध्ये 2 प्रकारचे पृथक्करण ज्याला आपण ॲनालिसिस म्हणतो ते केलेले आहेत. एक म्हणजे खालच्या बाजूला अलमट्टी धरण आहे आणि दुसरं म्हणजे अलमट्टी धरण नाही. आणि त्या मॉडेलमध्येच त्याचा ॲनालिसिस केलं आणि आपल्याकडे उपलब्ध जो माहिती किंवा डाटा म्हणतो आपण, ती डाटा आपण 25 जुलै 2019 ते 17 ऑगस्ट 2019 पर्यंत डाटा वापरला. आणि ह्या 2 प्रकारचे पृथक्करण केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की अलमट्टी धरणाचा फुगवटा हा 102 किलोमीटरपर्यंत येतो, म्हणजे जो की हिप्परगी धरणाच्या पण खाली आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरपासून सुद्धा तो जवळजवळ 100 किलोमीटर खाली आहे. हा झाला अलमट्टीच्या बाबतीतचा निष्कर्ष. बरं, हा निष्कर्ष फक्त फुगवटा पाणी पातळीच्या आधारावर न करता आम्ही त्याच्यामधील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होतो किंवा पाण्याचा पसारा जो आहे फुगवटा त्याचाही आपण अभ्यास केला. म्हणजे वॉटर स्प्रेड अँड व्हेलॉसिटी या 2 अतिरिक्त घटक आपण त्या मॉडेलमधून तपासले असता असं आमचं फायनल निष्कर्ष असा आहे की अलमट्टी धरणाचा बॅकवॉटर 102 किलोमीटरपर्यंत जाऊन थांबतो. त्याच पद्धतीने लोंढे साहेब, सांगलीमधला किंवा एकूणच त्याच भागामध्ये जे काही महापूर आला त्याला हिप्परगी देखील धरणाचं एक कारण सांगितलं जातं. मग या हिप्परगी धरणाचं आणि मग त्या भागामध्ये आलेलं जे काही कोल्हापूर सांगलीमध्ये आलेला महापूर आहे, मग पूर परिस्थिती आहे, तर त्याच्या सत्यतेबद्दल आपण सांगावं. वास्तविक असं निदर्शनाला आलं की हिप्परगी धरण जे आहे ते सांगलीपासून साधारण 144 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून 78 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. अच्छा. हिप्परगी धरणाच्या बाबतीमध्ये 2 प्रकारे अभ्यास केला गेला. पहिल्यांदा ज्या वेळेला धरण भरत असतं आणि धरण ते भरलं त्याच्यानंतर सांडव्यावरनं पाणी खाली व्हायला लागतं, ही एक प्रकारची अवस्था आहे. बरं. त्यावेळेला त्याचा जो फुगवटा येतो तो साधारण 35 किलोमीटर पाठीमागे येतो. अच्छा. पण तरीही महाराष्ट्र बॉर्डरपासून तो साधारण 42 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत असतो. याचा अर्थ हिप्परगी धरणाच्या वरून वाहणारं पाणी जरी असलं तरी ते आपल्या महाराष्ट्र बॉर्डरपासून बऱ्याच अंतरावरती आहे. अच्छा. दुसऱ्या प्रकारचा अभ्यास याच्यामध्ये असा केला गेला की ज्याला आपण सबमर्ज्ड वियर असं म्हणतो, म्हणजे जो पूर्णपणे बुडालेला बंधारा आहे. जसं हिप्परगीवरनं पूर्ण हिप्परगी धरण पाण्याखाली गेल्यानंतर त्याचा जो फुगवटा येतो तो फक्त 6 किलोमीटरच येतो. याचा अर्थ महाराष्ट्राची बॉर्डर त्याच्यापासून बऱ्याच अंतरावरती आहे. तेव्हा जसं अलमट्टी धरणाचाही आपल्या पुराशी फारसा काही संबंध नाही, तशाच प्रकारे असं अगदी सहज म्हणता येईल की हिप्परगी धरणाचाही सांगली आणि कोल्हापूरच्या येणाऱ्या पुराशी काही संबंध नाही, असं आमच्या मॉडेलच्या रिझल्ट्समधून तरी आम्हाला दिसतंय. अच्छा. म्हणजे नक्कीच जी काही एक कारणमीमांसा होती ती म्हणजे कर्नाटकातील या धरणांमुळे महापूर आला, तर नक्कीच ती कारणमीमांसा नक्कीच याच्यामध्ये नाही. आपण या संशोधनात्मक तरी हा निष्कर्ष काढू शकतो. डॉक्टर धुमाळ साहेब, आपण याच्यावरती ज्यावेळेला संशोधन करताय तर मग जी दुसरी कारणमीमांसा सांगितली जाते की राज्यातील वरच्या भागातील जी काही 22 धरणं आहेत तर त्यातनं देखील अतिविसर्ग झाला आणि त्या अतिविसर्गामुळं मग पाण्याची पातळी वाढते आणि त्यामुळं पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. तर मग याची किती सत्यता आहे त्याबद्दल सांगावं. मी जलसंपदा विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असल्यामुळे हा आरोप किंवा टीका ही मला काही नवीन नाही आहे. त्यामुळे हा आरोप होत राहतो. त्याला सर्वसाधारणपणे सर्वसामान्याची सहमती पण मिळते, कारण ज्यावेळेस महापूर आलेला असतो सांगली कोल्हापूरमध्ये त्याच वेळेस धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडलेला असतो. त्यामुळे ह्या धरणांमुळे धरणाच्या विसर्गामुळेच पूर आला असं सर्वसामान्य जनतेमध्ये पसरलेलं असतं. पण ते तसं नाही आहे. आम्ही अभ्यासांती असं निष्कर्ष काढलेला आहे. जर आपण सर्वसाधारण तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे 22 धरणं महाराष्ट्रामध्ये राजापूरच्या वरती आहेत. त्या 22 धरणांची एकंदरीत कॅपॅसिटी जी आहे किंवा पाणी साठवण्याची क्षमता 212 TMC आहे. आणि त्या धरणांचा आपण जर अभ्यास केला तर ह्या 22 धरणांचा कॅचमेंट एरिया हा 23% आहे आणि त्याचा मुक्त किंवा फ्री कॅचमेंट जो आहे तो 77% आहे. अच्छा.
हा एक भाग झाला. म्हणजे धरणांमधूनच पूर येतो हे अगदीच 23%च धरणांमधला कॅचमेंट एरिया कॉन्ट्रीब्यूट करतो, बाकीचं 77% फ्री कॅचमेंट आहे. हा एक भाग झाला. आणि जे 212 TMCची जी धरणांचा उल्लेख केला त्याचा जे नियंत्रित पाणीसाठा म्हणजे गेटच्या अगेन्स्ट म्हणजे दरवाजाच्या वरती पाणीसाठा केलेला तो 28% आहे आणि उरलेला 72% हा पाणीसाठा हा खाली आहे, म्हणजे तो ऑपरेट करून आपण रिलीज करू शकत नाही. त्यामुळे तसंही धरणांमुळे नियंत्रित करता येण्यासारखं पुराची खूप कमी आहे. सुदैवाने ही धरणं जरी पूरक्षमन किंवा फ्लड ॲब्सॉर्प्शनसाठी डिझाईन केलेली नसली तरी 2005, 2006 किंवा 2019, 2021 या चारही पुरांमध्ये जर आपण स्टॅटिस्टिकल डाटा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की या धरणांनी आपल्याला मदतच केलेली आहे पूरक्षमनासाठी किंवा फ्लड मिटिगेशनसाठी. सांगायचं जर भाग झालं की धरणे 2 प्रकारे आपल्याला पूरक्षमनासाठी मदत करतात. पहिल्यांदा त्यांच्या गेटपर्यंत स्टोरेज होतं, त्याला पहिला टप्पा म्हणून आहेत. त्याच्यामध्ये येणारा सर्व पूर हा धरणांमध्ये ॲब्सॉर्ब केलेला असतो किंवा साठवला जातो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस गेटच्या बाजूला पाणी साठवलं जातं त्यावेळेस आपल्याला तो पूर नियंत्रित करता येतो, म्हणजे लेट पण सोडता येतो आणि आलेला समजा 10,000 क्युसेक्स आला तर आपण 5,000 टप्प्याटप्प्याने सोडू शकतो. त्यामुळे धरणं हे आपल्याला 2 प्रकारे पूरक्षमनासाठी मदत करतात, म्हणजे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. अगदीच 2019चं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस सांगली कोल्हापूरमध्ये फ्लड सिच्युएशन होते त्यावेळेस साधारणपणे 108 TMC पाणी धरणांनी साठवून ठेवलेलं असतं. समजा आपण विचार करा की ही धरणं नसती तर हे 108 TMC पाणी नदीपात्रामध्ये आलं असतं आणि पुराचा अजून हाकार माजला असता. आमचा स्टडी असा सांगतो की जर ही धरणं नसती तर पुराची दाहकता 1.5 ते 2 पट वाढली असती. त्या क्षेत्रामधलं जे कोयना, वारणा आणि राधानगरी ही जी काही धरणं आहेत तर मग या धरणांचा विचार करता म्हणून लोंढे साहेब आपण सांगावं की या पूर परिस्थितीमध्ये ही जी काही 3 धरणं आहेत कोयना, वारणा आणि राधानगरी तर त्यांची भूमिका कशा पद्धतीने असते? जर कोयना धरणामध्ये पाणी साठवलं गेलं नसतं तर साधारणपणे 32% पूर जास्ती आला असता सांगलीला, आणि ते 2 प्रकारे काम करतं असं त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं. हीच गोष्ट वारणा धरणाच्या बाबतीतही खरी आहे, परंतु राधानगरी धरणाच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा विचार करावा लागतो, कारण त्याला स्वयंचलित दरवाजे आहेत. त्याच्यामुळं एका विशिष्ट लेवलनंतर ते आपोआप उघडतात. त्यामुळे जसं कोयनेला आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा जो विसर्ग आहे तो थोडासा लांबवता येतो आणि येणारा प्रवाहाची जी एकंदरीत क्षमता आहे किंवा ज्याला आपण मॅक्सिमम लेवल म्हणतो ती जी कमी करता येते आणि थोड्या विलंबाने आणता येतं, तसं आपल्याला राधानगरीत करता येत नाही. त्याच्यामुळे राधानगरी हे पहिल्या भागापर्यंत 100% आपल्याला मदत करतं, पण त्याच्यानंतर मात्र ऑटोमॅटिक दरवाजे किंवा स्वयंचलित दरवाजे असल्यामुळं सगळंच्या सगळं पाणी मात्र आपल्याला तिथून सोडून द्यावं लागतं. हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. तर मग डॉक्टर धुमाळ सर, आपण एकूणच या अभ्यासांती तर यामध्ये जर आपल्याला या कोयना, वारणा आणि राधानगरी ही जी काही धरणं आहेत तर त्यांच्या एकूणच भूमिका जसं सरांनीही सांगितलं तर त्या बाबतीत अधिक सविस्तर काय सांगता येईल? खरं तर हा माझा PhDचा टायटलचा किंवा आपला शीर्षकाचा विषय आहे की इंटिग्रेटेड रिझर्व्हायर ऑपरेशन. इंटिग्रेटेड रिझर्व्हायर ऑपरेशन म्हणजे एकात्मिक धरण परिचलन. थोडक्यात म्हणजे की एखादा 4-5 रोड किंवा 6-7 रोड एकत्रित आलेला एखादा चौक आहे, त्या चौकामध्ये सगळ्या बाजूने ट्रॅफिक येत असतं आणि एका बाजूला आपल्याला मेन रोडला ते डायव्हर्ट करायचं. जसा ट्रॅफिक पोलीस ते जिकडून जास्त गर्दी आहे तिकडच्या लोकांना आधी घेतो, नंतर टप्प्याटप्प्याने घेतो. तशा प्रकारे आपल्याला सांगली, कोल्हापूर, राजापूरमध्ये हे वेगवेगळ्या 22 नद्या किंवा 22 धरणांनी आणलेला पूर टप्प्याटप्प्याने कृष्णा खोऱ्यामध्ये सोडवण्याचा तो आमचा एक मॉडेल आहे. पण दिसायला जरी हे सोपं असलं तरी ह्याच्यामध्ये पूर्व अंदाज पण आपल्याला समाविष्ट करावा लागतो. उदाहरणार्थ म्हणजे ट्रॅफिक पोलिसला काय काय आलेलं ट्रॅफिक फक्त आजमावायचं आहे, पण आधीच्या चौकामधून या चौकामध्ये जे ट्रॅफिक येणार आहे त्याचा अंदाज आपला जर 48 ते 72 तास जर आधी आला तर आपल्याला ते ट्रॅफिक कंट्रोल करायला आधीच म्हणजे या एका दिशेने जर खूप ट्रॅफिक येणार असेल तर त्या छोट्या ट्रॅफिक गल्ल्यांमधलं ट्रॅफिक लवकर काढून द्यायचं जेणेकरून आलेलं ट्रॅफिक पूर्ण निघून जाईल. ह्यासाठी एक आपल्याला इंटिग्रेटेड रिझर्व्हायर ऑपरेशन आपण एक त्याच मॉडेलमध्ये आम्ही प्रपोज केलेली आहे, ज्यामध्ये आपण सध्या त्या पूर्ण पाणलोट क्षेत्राचे किंवा कॅचमेंट एरियाचे 7 भाग केलेले आहेत, ABCDEFGH. आणि पहिला भाग जो आहे तो कृष्णा प्रॉपर, दुसरा कोयना
कोयना बेसिन सब बेसिन, तिसरा वारणा सब बेसिन, चौथा पंचगंगा, येरळा आणि इतर मुक्त पाणलोट अशा वेगवेगळ्या याचा अभ्यास करून या त्या संगणक प्रणालीमध्ये आपल्याला तत्क्षणी म्हणजे त्याच वेळेस आपल्याला निर्णय घ्यायला ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम म्हणतो किंवा निर्णय देणारी प्रणाली अशी आपण तयार केलेली आहे की जी प्रणाली आत्ता या धरणामध्ये किंवा ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये 40 मिलीमीटर, दुसऱ्यामध्ये 70 मिलीमीटर, तिसऱ्यामध्ये 30 मिलीमीटर असा पाऊस पडलेला आहे त्याचा पूर्व अंदाज आधीच्या मॉडेल देईल आपल्याला आणि पूर्व अंदाज आल्यानंतर त्याचा डिसिजन सपोर्ट आपल्याला मिळेल असा की आता आपल्याला हे धरणाचं पाणी आत्ता काढून घ्यायला पाहिजे कारण त्याला ट्रॅव्हल टाईम एवढा आहे किंवा तिथला पाणी यायची वेळ एवढी आहे, मग ह्या धरणाचं पाणी थांबवायला पाहिजे, हे धरण 2 तास थांबून परत इकडचं घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीने परिचालन करणं हे अपेक्षित आहे आणि ह्या आमच्या मॉडेलमुळे हे आपल्याला सुकर होणार आहे. डॉक्टर धुमाळ साहेब, आपण सांगावत की कशा पद्धतीने पूर नियंत्रणासाठी म्हणून आपल्याला या एकूणच धरणांचा वापर करता येईल. मी आता सांगितल्याप्रमाणे धरणांचा पूर नियंत्रणासाठी असा पद्धतीने वापर करता येईल की आपल्याला त्या पाणलोट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जो जो पाऊस पडलेला आहे त्याचा अंदाज आपल्याला अगोदरच येईल आणि कुठल्या धरणाचं पाणी कधी सोडायचं, अडवायचं किंवा कुणाचं डिले करायचं, लेट करायचं हे सर्व आपल्याला त्या इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशनमध्ये मिळेल. आणि दुसरा फायदा असा आहे की आपल्याला त्या मॉडेलमध्ये या क्षणाला नदीपात्रामध्ये किती पाणी आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. त्याचा उपयोग आपल्याला खालच्या धरणांमध्ये होतो. एक गोष्ट मी सांगायची विसरलो ती परत सांगतो की याच्यामध्ये फक्त इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशनमध्ये फक्त महाराष्ट्रातली 22 धरणं न घेता खालच्या बाजूचे जे कर्नाटकातले हिप्परगे आणि आलमट्टीसुद्धा घेतलेलं आहे की जेणेकरून तिथेही पूरपरिस्थिती येऊ नये किंवा त्यांनाही निर्णय घ्यायला मदत व्हावा की आता वरून आपल्याला 100 TMC पाणी येणार आहे पुढच्या 2 दिवसात, त्यांनी रिलीज करावं. अशा पद्धतीने ह्या प्रणालीचा उपयोग करता येईल. आणि मी दुसरं की नदीपात्रामध्ये वेगवेगळ्या नद्यांच्या छोट्या नाल्यांमध्ये आपल्याकडे पूर्ण डाटा असल्यामुळे आणि त्या पात्रामध्ये आत्ता सद्यस्थितीला किती पाणी आहे, त्याची त्याचा पुरामध्ये किती परिणिती होणार आहे किंवा तसाच निघून जाणार आहे याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि धरणांचा उपयोग हा आपल्याला फ्लड मिटिगेशनसाठी करता येऊ शकतो कारण आपल्याला डिलेड किंवा स्टॅगर्ड किंवा आळीपाळीने धरणातलं पाणी विसर्ग सोडून त्याप्रमाणे निर्णय घेता येऊ शकतो. डॉक्टर लोंढे सर, आपण सांगावत की ज्या पद्धतीने संगणक प्रणालीचा उल्लेख केला गेला सुरुवातीला आहे तर त्या संगणक प्रणालीचा अजून एक काही फायदे किंवा याही व्यतिरिक्त अजून आपल्याला काय नियोजनात्मक त्याचे फायदे वाटतात? सुरुवातच आपण याच्यावरनं केली की आलमट्टीमुळे पूर येतो का, पण आलमट्टीवरचा जो आमचा वॉटर रिसोर्सेसचा इंजिनियर असेल त्याला जर असं वाटलं की अरे इकडे खूप पाणी येत आहे आणि खूप पाऊस पडला आहे तर मग आता मी काय करावं, किंवा पाणी येत नाही आहे तर आता मी काय करावं, या सगळ्या केसेसमध्ये नदीतून वाहणारा जो प्रवाह आहे त्याचा जर का अंदाज त्याला आपल्याला आधी देता आला की बाबा रे आत्ता तुझ्याकडे पाऊस पडत असला तरी काय काळजी करू नको, किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत असला तरी तुझ्याकडे यायला ते पाणी पोचायला अजून एवढा काळ आहे आणि वरती पाणी पडल्यामुळे आलमट्टीत पाणी येणार आहे, त्याच्यामुळं तू आत्ता आलमट्टीतलं पाणी सोडलंस तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ॲक्च्युली जे धरण तिथे ऑपरेट करतात किंवा त्याचं परिचालन करतात तिथल्या इंजिनियर्सना आपल्याला वेळेच्या आधीच ही माहिती या संगणक प्रणालीमुळे देता येईल. त्याच प्रकारे ज्याला आपण लोकलाइज म्हणू, म्हणजे जसं सांगली आणि कोल्हापूरमध्ये परिस्थिती आली की सांगलीच्या इथे आयर्विंगच्या इथे किंवा अंकलीपुराच्या इथे जी परिस्थिती आली तर त्या ठिकाणी नक्की पूरपरिस्थिती कधी येऊ शकते याचा अंदाज जर आपल्याला 48 ते 72 तास आधी मिळाला तर आपण बऱ्याचशा गोष्टी वाचवू शकतो, जीवितहानी वाचवू शकतो, वित्तहानी वाचवू शकतो आणि त्याच्याकरता सुद्धा या संगणक प्रणालीचा उपयोग आपल्याला करता येईल. आणि तिसरा भाग मी असा सांगेन की ह्या संगणक प्रणालीमध्ये अशाही गोष्टी अंतर्भूत आहेत की मध्ये काही समजा छोटेसे लहान लहान बंधारे आहेत किंवा मध्ये ब्रिजेस आहेत, याच्यामुळे प्रवाहाला अडथळा पण निर्माण होतो. बरोबर. तर अशा प्रकारची स्ट्रक्चर्समध्ये असताना सुद्धा हा प्रवाह किती वेगाने वाहील आणि किती वेळात पाणी पोचेल
हा सुद्धा अंदाज या प्रकारची संगणक प्रणाली आपल्याला अगदी अचूक देते. आपण आज आपल्या या कार्यक्रमात आपल्या या विषयानुरूप सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आणि मुळातच पाणी वापर संस्था असतील किंवा पाण्याचा संबंधित जितकेही काही मग इंडिव्हिज्युअल शेतकरी असल्यापासून औद्योगिक वसाहतीपर्यंत यामध्ये समाविष्ट अशी लोक आहेत, तर मग या बाबतीत म्हणून आपण काय संदेश द्याल? प्रेक्षकांना का शेतकरी बांधवांना एकच सांगेल की पुराची दाहकता किंवा पुराने केलेला विध्वंस हा फक्त आपल्याला शहरी भागापुरता दिसला की हा पूल बुडाला, या गावामध्ये इथपर्यंत पाणी गेलं, परंतु त्याने शेतीचंही खूप मोठं नुकसान केलेलं आहे. अगदी 2019 साली 2-2, 3-3 किलोमीटर पाण्याचा फुगवटा किंवा पाणी उसांमध्ये शेतांमध्ये जाऊन थांबलेलं होतं. तर आपल्याला या पूर्व अनुमानाचा ही शेतीची नुकसान जरी टाळता नाही आलं तरी आपल्याला जीवितहानी आणि वित्तहानी मात्र बऱ्यापैकी टाळता येऊ शकतो. तर मी असं सांगेन की प्रेक्षकांनी किंवा त्या भागातील लोकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता जलसंपदा विभाग जे ऑथेंटिक किंवा ज्याला अधिकृत घोषणा करेल त्याला महत्त्व द्यावं आणि त्याप्रमाणे वर्तणूक करावी. पुढचा मी संदेश असा देईल की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पूर ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे आपण पूर्ण टाळू शकत नाही, परंतु त्याची दाहकता कमी करू शकतो. त्यासाठीच ज्या ज्यावेळेस अलर्ट येतील त्यावेळेस लोकांनी शासनाला प्रतिसाद देऊन त्याप्रमाणे वर्तणूक केली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण आवाहन केलं की पूर परिस्थिती किंवा आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये योग्य त्या घोषणांचा, योग्य त्या शासनाच्या विभागामार्फत केलेल्या आव्हानाचाच शेतकरी बांधवांनी आणि एकूणच त्या भागातील नागरिकांनी त्या गोष्टीचा मागोवा घ्यायला हवा. कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपल्याला बऱ्यापैकी या उपाययोजनामध्ये परिणाम टाळता येऊ शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहून ह्या गोष्टी टाळू शकतो. सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण दोघांनीही खूप महत्त्वपूर्ण माहिती आमच्याशी शेअर केलीत. आमच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण दोघंही या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.